नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एसके बुक समरी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपल्या देशाचे महान भारतरत्न, राज्यघटना म्हणजेच संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री असलेले महामानव, विश्वभूषण, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, आधुनिक भारताचे शिल्पकार आणि ज्यांचा जगभरात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून नावलौकिक असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वेटिंग फॉर अ व्हिसा या पुस्तकावर बुक समरी घेऊन येत आहे। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। पाहत रहा एसके बुक समरी। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। यानंतर आपण आता या पुस्तकाचा परिचय पाहणार आहोत। आपल्या देशात आजही काही सामाजिक वाईट प्रथा, परंपरा आणि संस्कृतीच्या नावाखाली चालत आहेत। या प्रथा समाजाला आतून पोखरणाऱ्या वाळवीसारख्या आहेत। त्यापैकीच एक म्हणजे अस्पृश्यता। या प्रथेमुळे समाजातील एका मोठ्या घटकाचे शतकानुशतके शोषण झाले, त्यांना कमकुवत ठेवण्यात आले आणि त्यांच्यावर अन्याय करण्यात आला। जरा विचार करा, जे लोक आपल्या घरातील कचरा साफ करतात, गटारे स्वच्छ करतात, रस्त्यावरील घाण उचलतात, त्यांना समाजाने बदल्यात काय दिले? समाजातील उच्चवर्गीय लोक अनेकदा त्यांना माणूस म्हणूनही मान देत नसत। मात्र स्वातंत्र्यानंतर समाजात अनेक सकारात्मक बदल झाले। आज भारताच्या कायद्यानुसार अस्पृश्यता हा गुन्हा आहे आणि पूर्वी अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना समान अधिकार आणि स्वातंत्र्य मिळाले आहे। आपण हे मान्य केले पाहिजे की देशाची खरी प्रगती तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि समान अधिकार मिळतील। हे पुस्तक कोणासाठी आहे? डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे हे आत्मचरित्र आपल्याला समाज व्यवस्था, समानता आणि मानवी हक्क याविषयी खूप काही शिकवते। तुम्ही कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे असलात तरी हे पुस्तक वाचलेच पाहिजे। डॉक्टर आंबेडकरांची जीवनकथा केवळ वंचित समाजासाठीच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे। ती आपल्याला शिकवते की जर निर्धार मजबूत असेल तर माणूस स्वतःचे भविष्य स्वतः घडवू शकतो। डॉक्टर बाबासाहेबांना शिक्षणाचे महत्त्व माहित होते आणि त्यांचा शिक्षणाच्या शक्तीवर प्रचंड विश्वास होता। म्हणूनच त्यांनी म्हटले होते, माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझ्या दाखवलेल्या मार्गावर चला। यानंतर या पुस्तकाचे लेखक म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब यांच्याबद्दल थोडा परिचय बघूया। वेटिंग फॉर अ व्हिसा हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र आहे। भारताचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री बाबासाहेब यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महाराष्ट्रातील एका दलित कुटुंबात झाला। लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते। त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये डॉक्टरेटची पदवी मिळवली। सुरुवातीच्या काळात अर्थतज्ञ, वकील, प्राध्यापक, समाज सुधारक आणि भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार होते। स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले कायदे मंत्री बनले। 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला। 1990 मध्ये त्यांना मरणोत्तर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला। मित्रमैत्रिणींनो, यानंतर या पुस्तकाचा परिचय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दात। परदेशी लोकांना अस्पृश्यतेबद्दल माहिती असेल, पण ती प्रत्यक्षात किती अमानुष आहे याची त्यांना किंचितही कल्पना नसेल। त्यांच्यासाठी हे विचार करणे सुद्धा फार विचित्र आहे की मुठभर लोकांना गावाबाहेर वेगळे राहण्यास का भाग पाडले जाते, तेही अशा गावाबाहेर जिथे हिंदू लोक बहुसंख्येने राहतात। अस्पृश्य म्हणून ओळखले जाणारे हे लोक रोज गावच्या गल्लीबोळातून जातात, डोक्यावर घाण आणि कचरा वाहून नेतात। ते हिंदूंच्या दारात जाऊन त्यांचे उष्टे अन्न खातात। हिंदू बनियाच्या दुकानातून तेल मसाले विकत घेताना तो त्यांना स्पर्श न करता सामान देतो। ते संपूर्ण गावाला आपले घर समजतात, तरीही गावातील कोणत्याही वस्तूला स्पर्श करण्याचा त्यांना अधिकार नसतो। लोक त्यांच्या सावलीला सुद्धा टाळतात। जर त्यांनी चुकून कोणाला स्पर्श केला तर तो माणूस त्यांना 10 शिव्या देऊन लगेच आंघोळ करायला जातो। समस्या अशी आहे की हिंदू अस्पृश्यांशी कसे वागतात हे कसे सांगावे हे समजावून सांगणे कठीण वाटते। सामान्य वर्णन किंवा अस्पृश्यतेच्या घटनांची नोंद आणि हिंदूंचे त्यांच्याबद्दलचे वर्तन या दोन पद्धतींनी ही गोष्ट समजावून सांगता येईल। माझ्या मते दुसरी पद्धत पहिल्यापेक्षा अधिक प्रभावी आहे। मी इथे लिहिलेल्या सर्व गोष्टी माझ्या स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवावर आधारित आहेत, म्हणून आता माझ्यासोबत घडलेल्या त्या घटनांपासून मी या कथेला सुरुवात करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। भाग 1, कोरेगावचा प्रवास। बालपणीचे भयावह अनुभव। माझ्या बालपणी घडलेली कोरेगावची एक घटना आजही माझ्या मनात जिवंत आहे। आमचे कुटुंब मूळचे बॉम्बे प्रेसिडेन्सीतील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील होते। ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरुवातीच्या काळात माझ्या पूर्वजांनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडून कंपनीच्या सैन्यात प्रवेश केला होता। माझे वडील सुद्धा कुटुंबाची ही परंपरा पुढे चालवत सैन्यात भरती झाले। त्यांनी मेहनतीने प्रगती करत सुभेदार पदापर्यंत मजल मारली आणि त्या पदावरून निवृत्त झाले। सेवानिवृत्तीनंतर ते आम्हाला घेऊन
इंदापुली येथे आले. सुरुवातीला तिथे कायमचे स्थायिक होण्याचा विचार होता, पण नंतर त्यांनी निर्णय बदलला आणि आम्ही सातारा येथे राहायला आलो. 1901 साली घडलेली ही घटना माझ्या आठवणीत सर्वात ठळक आहे. त्या काळात माझ्या आईचे निधन झाले होते. माझे वडील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या कोरेगाव येथे कॅशियर म्हणून काम करत होते. त्या भागात दुष्काळामुळे लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. हजारो लोक उपासमारीच्या संकटाला सामोरे जात होते. सरकारने लोकांना रोजगार मिळावा म्हणून तलाव खोदण्याचे काम सुरू केले होते. वडील कोरेगावला जाण्यापूर्वी मला, माझ्या मोठ्या भावाला आणि माझ्या दिवंगत बहिणीच्या 2 मुलांना एका नातेवाईक काकूच्या देखरेखीखाली ठेवून गेले. ती काकू मनाने अत्यंत चांगली होती, पण तिची स्वतःची शारीरिक अवस्था खूपच कमजोर होती. ती बुटकी होती आणि तिच्या पायांना गंभीर आजार होता, त्यामुळे तिला व्यवस्थित चालता येत नव्हते. अनेक वेळा आम्हालाच तिला उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यावे लागत असे. माझ्या इतर बहिणी होत्या, पण त्यांची लग्ने झालेली होती आणि त्या त्यांच्या सासरी दूर राहत होत्या, त्यामुळे घरातील सर्व कामांची जबाबदारी आमच्यावरच होती. आम्ही चौघे सुद्धा शाळेत जात असू आणि आमचे जेवण देखील स्वतःच बनवत असू. पोळ्या बनवणे अवघड जात असल्यामुळे आम्ही बहुतेक वेळा पुलाव बनवत असू. ते बनवणे सोपे होते. फक्त तांदूळ आणि मटण एकत्र शिजवायचे आणि जेवण तयार होत असे. याच काळात माझ्या आयुष्यातील एक असा अनुभव घडला ज्याने मला अस्पृश्यतेच्या क्रूर वास्तवाची पहिली जाणीव करून दिली. यानंतर आता तुम्हाला माझ्यासोबत घडलेला मसूर स्टेशनवरील अनुभव सांगत आहे. कॅशियर म्हणून काम करत असल्यामुळे वडिलांना कोरेगाव सोडून साताऱ्याला येणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांनी आम्हाला पत्र लिहून उन्हाळ्याची सुट्टी त्यांच्यासोबत कोरेगावला घालवण्यासाठी बोलावले. कोरेगावला जाणार हे ऐकताच आम्ही खूप आनंदी झालो, विशेषतः कारण आम्हापैकी कुणीही त्या आधी कधी रेल्वेगाडी पाहिली नव्हती. आम्ही मोठ्या उत्साहाने तयारी सुरू केली. नवीन इंग्लिश स्टाईलचे शर्ट, आकर्षक टोपी, नवीन बूट, रेशमी काठाचे धोतर. प्रवासासाठी आम्ही सर्व काही नवीन घेतले होते. वडिलांनी आम्हाला प्रवासाबद्दल सगळी माहिती दिली होती. तसेच आम्ही कोणत्या दिवशी निघणार आहोत हे त्यांना आधी कळवावे, म्हणजे ते आम्हाला स्टेशनवरून घेऊन जाण्यासाठी आपला शिपाई पाठवतील असेही सांगितले होते. सर्व तयारी पूर्ण झाल्यावर मी, माझा मोठा भाऊ आणि माझ्या बहिणीचा मुलगा असे आम्ही तिघे कोरेगावच्या प्रवासाला निघालो. आमच्या काकूंना आम्ही साताऱ्यातच ठेवले आणि शेजाऱ्यांना त्यांची काळजी घेण्यास सांगितले. रेल्वे स्टेशन आमच्या घरापासून सुमारे 10 मैल दूर होते. आम्ही तिथे जाण्यासाठी टांगा केला. नवीन कपडे घालून आम्ही सर्वजण अत्यंत उत्साहित होतो. मात्र आमच्या काकूंचे रडून वाईट हाल झाले होते. आमच्यापासून दूर राहण्याची कल्पनाच त्यांना असह्य होत होती. स्टेशनवर पोहोचल्यानंतर माझ्या भावाने तिकिटे घेतली आणि मला व माझ्या बहिणीच्या मुलाला प्रत्येकी 2 आणे खिशात खर्चासाठी दिले. ते पैसे हातात पडताच आम्ही जणू काही नवाबच झालो. सर्वप्रथम आम्ही लेमोनेड विकत घेऊन प्यायलो. काही वेळाने रेल्वेची शिट्टी वाजली. आम्हाला भीती वाटली की गाडी चुकू नये, म्हणून आम्ही घाईघाईने डब्यात चढलो. वडिलांनी आम्हाला मसूर स्टेशनवर उतरायला सांगितले होते, कारण कोरेगावच्या सर्वात जवळचे स्टेशन तेच होते. संध्याकाळी 5च्या सुमारास रेल्वे मसूर स्टेशनला पोहोचली. आम्ही आमचे सामान घेऊन खाली उतरलो. आमच्या सोबत उतरलेले सर्व प्रवासी निघून गेले. आता संपूर्ण प्लॅटफॉर्मवर फक्त आम्हीच उरलो होतो. आम्ही वडिलांची किंवा आमच्या शिपायाची वाट पाहत होतो. बराच वेळ गेला, पण कोणीच आले नाही. सुमारे 1 तासानंतर स्टेशन मास्तर आमच्याकडे आला. त्याने आमची तिकिटे पाहिली आणि विचारले, तुम्ही इथे का थांबले आहात? आम्ही त्याला सांगितले की आम्हाला कोरेगावला जायचे आहे आणि आम्हाला घेण्यासाठी आमचे वडील किंवा त्यांचा शिपाई येणार होते, पण अजून कोणीच आले नाही. आमचे कपडे आणि वागणूक पाहून त्याला आम्ही अस्पृश्य आहोत असे वाटले नाही. उलट त्याला वाटले की आम्ही एखाद्या ब्राह्मण कुटुंबातील मुले असावी, त्यामुळे तो आमच्याशी सहानुभूतीने बोलत होता. मात्र त्या काळाच्या प्रथेनुसार त्याने आमची जात विचारली. क्षणाचाही विलंब न करता मी उत्तर दिले, आम्ही महार आहोत. हे ऐकताच स्टेशन मास्टरचा चेहरा एकदम बदलला. क्षणभरापूर्वी असलेली सहानुभूती नाहीशी झाली. त्याच्या चेहऱ्यावर तिरस्कार स्पष्ट दिसू लागला. तो काहीही न बोलता लगेच आपल्या कार्यालयात परत गेला. आणखी 15-20 मिनिटे गेली. सूर्य मावळतीकडे झुकत होता. वडिलांचा किंवा त्यांच्या शिपायाचा अजूनही काहीच पत्ता नव्हता. शेवटी स्टेशन मास्टरही घरी निघून गेला. आम्ही पूर्णपणे निराश झालो होतो. ज्या आनंदाने, उत्साहाने आम्ही घरातून निघालो होतो, तो आता दुःख आणि भीतीमध्ये बदलला होता. काही वेळाने स्टेशन मास्टर पुन्हा आला आणि आम्हाला विचारले, आता तुम्ही काय करणार? आम्ही म्हणालो, जर एखादी बैलगाडी भाड्याने मिळाली तर आम्ही कोरेगावला जाऊ, नाहीतर अंतर फार नसेल तर पायी जाऊ. स्टेशन बाहेर अनेक बैलगाड्या उभ्या होत्या, पण आम्ही महार असल्याची बातमी सर्वत्र पसरली होती, त्यामुळे एकाही गाडीवाल्याने
आम्हाला घेऊन जाण्यास होकार दिला नाही, कारण आम्ही अस्पृश्य होतो. त्यांच्या मते आम्ही गाडीला अपवित्र करू शकत होतो. दुप्पट भाडे देण्याची तयारी दाखवूनही काही उपयोग झाला नाही. आतापर्यंत शांतपणे उभा असलेला स्टेशन मास्तर अचानकपणे आम्हाला म्हणाला, तुम्हाला बैलगाडी चालवता येते का? आम्हाला वाटले की तो मदत करू इच्छित आहे. आम्ही लगेच उत्साहाने उत्तर दिले, हो, आम्हाला चालवता येते. तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे, गाडी तुम्ही चालवाल, पण गाडीवाल्याला दुप्पट भाडे द्यावे लागेल आणि तो तुमच्या बाजूने चालत येईल. या अटीवर एक गाडीवाला तयार झाला. खरे तर त्याला नकार देण्याचे काहीच कारण नव्हते, कारण त्याला दुप्पट भाडे मिळणार होते आणि त्याला अस्पृश्य मुलासोबत गाडीत बसावे लागणार सुद्धा नव्हते. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. आम्हाला रात्र होण्यापूर्वी कोरेगावला पोहोचायचे होते. त्यामुळे आम्ही गाडीवाल्याला विचारले की कोरेगाव इथून किती दूर आहे आणि तिथे पोहोचायला किती वेळ लागेल. त्याने आम्हाला आश्वासन दिले की कोरेगाव 3 तासांपेक्षा जास्त दूर नाही. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आम्ही सामान गाडीत ठेवले. स्टेशन मास्तराचे आभार मानले आणि प्रवास सुरू केला. गाडीवाला सुरुवातीला गाडीच्या बाजूने चालत होता. थोड्या अंतरावर एक नदी लागली. उन्हाळ्यामुळे नदी जवळजवळ कोरडी होती. काही ठिकाणी थोडेसे पाणी साचलेले दिसत होते. गाडीवाल्याने आम्हाला सांगितले, इथे थांबून जेवून घ्या, पुढे पाणी मिळणार नाही. आम्ही त्याचा सल्ला मानला. तो म्हणाला, माझ्या भाड्यातले काही पैसे द्या, जवळच्या गावात जाऊन मी जेवण करून येतो. माझ्या भावाने त्याला काही पैसे दिले आणि तो निघून गेला. आम्हालाही खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही आमचे डबे उघडले. आमच्या काकूंनी शेजाऱ्यांच्या मदतीने आमच्यासाठी छान जेवण बांधून दिले होते. पण जेव्हा आम्ही पाणी आणण्यासाठी नदीकाठी गेलो, तेव्हा आमच्या लक्षात आले की ते पाणी पिण्यायोग्य नव्हते. तेथे चिखल होता, जनावरांचे शेण होते आणि असह्य दुर्गंधी येत होती. ते पाणी माणसाने पिण्याच्या लायकीचे नव्हते. पाणी नसल्यामुळे आम्ही डबे पुन्हा बंद केले आणि गाडीवाल्याची वाट पाहू लागलो. बराच वेळाने तो परत आला आणि आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला. काही मैल गेल्यानंतर अचानक गाडीवाला स्वतः बैलगाडीत बसला आणि गाडी हाकू लागला. हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले, कारण या अगोदर तो आमच्या जवळ बसायलाही तयार नव्हता. आम्हाला स्पर्श झाला तर आपण अपवित्र होऊ अशी त्याची भीती होती. आता मात्र तो स्वतः आमच्या शेजारी बसला होता. त्याच्या या वागण्याचे कारण आम्हाला समजले नाही, मात्र भीतीमुळे आम्ही त्याला काही विचारले नाही. आमचे एकमेव ध्येय होते कोरेगावला सुरक्षित पोहोचणे. हळूहळू अंधार पसरू लागला. रस्त्यावर दिवे नव्हते. चोहीकडे निर्मनुष्य रस्ता होता. दूरपर्यंत कुठे सुद्धा माणूस दिसत नव्हता. 3 तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता, पण कोरेगाव अजून आले नव्हते. आमच्या मनात भीती निर्माण झाली. आम्हाला वाटू लागले की हा कदाचित गाडीवाला आम्हाला एखाद्या निर्जन ठिकाणी नेऊन लुटणार किंवा मारणार तर नाही ना, कारण आम्ही नवीन कपडे घातले होते, काही दागिने होते आणि आमच्याकडे पैसे सुद्धा होते. आम्ही पुन्हा पुन्हा विचारत होतो, कोरेगाव अजून किती दूर आहे? पण त्याचे उत्तर नेहमी एकच असे, जवळच आहे, आता लगेच पोहोचू. रात्रीचे 10 वाजले तरीही कोरेगाव आले नव्हते. आम्ही घाबरलो होतो. तेवढ्यात दूरवर एक दिवा दिसला. गाडीवाला म्हणाला, तो टोल नाक्याचा दिवा आहे, आजची रात्र आपण तिथेच थांबू. हे ऐकून आम्हाला थोडासा दिलासा मिळाला. आणखी 2 तासांनी मध्यरात्रीच्या सुमारास आम्ही त्या टोल नाक्या जवळ पोहोचलो. तेथे अनेक बैलगाड्या रात्रीसाठी थांबल्या होत्या. आता आम्हाला प्रचंड भूक लागली होती. आमच्याकडे भरपूर अन्न होते, पण पाणी नव्हते. म्हणून आम्ही गाडीवाल्याला विचारले, थोडे पाणी मिळेल का? तो म्हणाला, टोल वसूल करणारा हिंदू आहे, जर त्याला कळले की तुम्ही महार आहात तर तो पाणी देणार नाही. मग त्याने सल्ला दिला, स्वतःला मुसलमान म्हणा, कदाचित पाणी मिळेल. मी टोल वसूल करणाऱ्याकडे गेलो. मी त्याला उर्दू मध्ये विचारले, थोडे पाणी मिळेल का? आम्ही मुसलमान आहोत. मला चांगली उर्दू येत असल्यामुळे माझ्यावर संशय आला नाही, पण तरीही त्याने पाणी देण्यास नकार दिला. उद्धटपणे तो म्हणाला, तुमच्यासाठी इथे कोणी पाणी ठेवलेले नाही, वर डोंगरावर जा आणि तिथून आणा पाणी, माझ्याकडे नाही. मी निराश होऊन परत आलो. माझ्या भावाला सर्व हकीकत सांगितली. त्याने काही न बोलता आम्हाला झोपण्यास सांगितले. त्या रात्री आम्ही बैलगाडीतच झोपलो, पण झोप येत नव्हती. आमच्याकडे भरपूर अन्न होते. आम्हाला भूक सुद्धा खूप लागली होती, पण फक्त पाणी नव्हते, आणि तेही केवळ आम्ही अस्पृश्य असल्यामुळे. हा विचार सतत मनात फिरत होता. माझ्या भावाने सुरक्षिततेसाठी एक योजना केली. आपण चौघेही एकाच वेळी झोपू नये. 2 जण झोपतील आणि 2 जण पहारा देतील. अशा प्रकारे आळीपाळीने झोपत आम्ही ती रात्र काढली. सकाळी 5 वाजता गाडीवाला पुन्हा आला. तो म्हणाला, चला कोरेगावला निघूया. पण आम्ही ठामपणे नकार दिला. 8 वाजेपर्यंत आम्ही तिथून हलणार नव्हतो. आता आम्ही कोणताही धोका पत्करायला तयार नव्हतो. सकाळी 8 वाजता आम्ही पुन्हा प्रवास सुरू केला आणि सुमारे 11 वाजता कोरेगावला पोहोचलो. आम्हाला पाहून आमचे वडील आश्चर्यचकित झाले, कारण आम्ही येणार आहोत
आहोत याची त्यांना काहीच माहिती नव्हती. नंतर समजले की आमचे पत्र त्यांच्या शिपायाला मिळाले होते, पण तो ते पत्र त्यांना द्यायला विसरला होता. त्यावेळी मी फक्त 9 वर्षाचा होतो, पण आजही त्या घटनेची आठवण माझ्या मनावर कोरलेली आहे. मला आधीपासून माहिती होते की माझा जन्म एका अस्पृश्य कुटुंबात झाला आहे, पण अस्पृश्य असणे म्हणजे काय आणि समाज त्यांच्याशी कसा वागतो याची खरी जाणीव मला या घटनेतून झाली. शाळेतही मला अशाच प्रकारचा भेदभाव सहन करावा लागत असे. मला इतर मुलांसोबत बसण्याची परवानगी नव्हती. माझ्यासाठी वेगळी चटई असायची. वर्ग साफ करणारा कर्मचारी त्या चटईला हात लावत नसे. मला ती चटई दररोज घरून आणावी आणि परत न्यावी लागे. जेव्हा इतर मुले तहान लागली की नळ उघडून पाणी पित असत, तेव्हा माझी परिस्थिती वेगळी असे. मला नळाला हात लावण्याची परवानगी नव्हती. तहान लागली की मला शिक्षकांची परवानगी घ्यावी लागे. मग शिक्षक शिपायाला बोलवत शिपाई येऊन नळ उघडत असे, तेव्हाच मला पाणी पिण्याची संधी मिळे. जर शिपाई जवळ नसेल तर मला तहान सहन करत त्याची वाट पाहावी लागे. माझी परिस्थिती अशी होती की शिपाई नसेल तर पाणी सुद्धा नाही. आमच्या घरात कपडे धुण्याचे काम माझी मोठी बहीण करत असे. साताऱ्यात धोब्यांची कमतरता नव्हती आणि आमच्याकडे पैसे सुद्धा होते. समस्या पैशांची नव्हती. समस्या इतकीच होती की आम्ही अस्पृश्य असल्यामुळे कोणताही धोबी आमचे कपडे धुण्यास तयार नव्हता. त्याचप्रमाणे केस कापणे, दाढी करणे यासारखी कामे सुद्धा आम्हालाच घरात करावी लागत असत. माझी मोठी बहीणच आमचे केस कापत असे. हळूहळू ती या कामात इतकी सराईत झाली होती की जणू एखाद्या व्यावसायिक न्हाव्यासारखी काम करू लागली होती. साताऱ्यात अनेक न्हावी होते. आम्ही पैसे देऊन सहज केस कापू शकलो असतो, पण प्रश्न पुन्हा तोच होता. एक न्हावी अस्पृश्य व्यक्तीला स्पर्श कसा करणार? या सगळ्या गोष्टींची मला हळूहळू सवय झाली होती. मात्र कोरेगावच्या अनुभवाने माझ्या मनावर खोल जखम केली होती. त्या घटनेमुळे मी अस्पृश्यतेबद्दल गंभीरपणे विचार करू लागलो. मला बडोद्याचे महाराजांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले होते. 1913 ते 1917 या काळात मी न्यूयॉर्कच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर अर्थशास्त्राचा पुढील अभ्यास करण्यासाठी मी लंडनला गेलो. मी तिथे युनिव्हर्सिटी ऑफ लंडनच्या डिपार्टमेंट ऑफ द स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पीजी करण्यासाठी ऍडमिशन घेतले. पण 1918 मध्ये माझे शिक्षण पूर्ण न करताच भारतात वापस आलो होतो. भारतात आल्यानंतर लगेचच बडोद्याला जावे लागले, कारण बडोदा संस्थानाने माझ्या शिक्षणाचा खर्च उचलला असल्यामुळे त्यांच्या सेवेत रुजू होणे हे माझे कर्तव्य होते. त्यानंतर मी बडोद्याच्या नोकरीतून का बाहेर पडलो हा या कथेशी संबंधित विषय नाही. मला येथे फक्त बडोद्यामध्ये माझ्यासोबत अस्पृश्य म्हणून जे सामाजिक अनुभव आले त्याबद्दल बोलायचे आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये मी जवळजवळ 5 वर्ष घालवली होती. त्या काळात माझ्या मनातून अस्पृश्यतेची भावना जवळजवळ नाहीशी झाली होती. मी जणू विसरूनच गेलो होतो की मी एका अस्पृश्य समाजात जन्मलो आहे. तसेच भारतात एका अस्पृश्य व्यक्तीला प्रत्येक ठिकाणी कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हेही मी विसरलो होतो. पण भारतात परतल्यावर बडोदा स्टेशन बाहेर पाऊल टाकताच वास्तवाने मला पुन्हा जागे केले. माझ्या मनात एकामागून एक प्रश्न येऊ लागले. आता मी कुठे राहणार? मला घेण्यासाठी कोण येणार? मी कोणाकडे जावे? मी पूर्णपणे गोंधळून गेलो होतो. मला माहित होते की बडोद्यामध्ये अनेक हिंदू धर्मशाळा आणि निवासस्थाने होती, ज्याला विशेष म्हणतात, परंतु तिथे मला प्रवेश मिळणार नव्हता, कारण मी अस्पृश्य होतो. राहण्यासाठी जागेचा प्रश्न एकच मार्ग उरला होता, खोटी ओळख सांगून एखादी खोली भाड्याने घेणे. पण जर माझी खरी जात उघड झाली तर मला त्याचे परिणाम चांगलेच माहीत होते. बडोद्यामध्ये माझे काही मित्र राहत होते, त्यापैकी काही माझ्यासोबत अमेरिकेत शिकलेले होते. माझ्या मनात विचार आला, त्यांच्याकडे जावे का? पण लगेच दुसरा प्रश्न उभा राहिला, ते मला त्यांच्या घरी राहू देतील का? मी याबाबत अजिबात खात्री देऊ शकत नव्हतो. कदाचित ते मदत करतील, पण कदाचित एका अस्पृश्य व्यक्तीला आपल्या घरी ठेवण्याची त्यांना भीती किंवा लाज वाटेल. स्टेशनच्या छताखाली उभा राहून मी बराच वेळ विचार करत होतो. मी कुठे जाऊ? काय करू? शेवटी मी विचार केला की शहरात कुठे राहण्याची व्यवस्था मिळू शकते का याची चौकशी करावी. तोपर्यंत सर्व प्रवासी स्टेशन सोडून निघून गेले होते. फक्त काही गाडीवान आणि हमाल उरले होते. त्यांना कोणी प्रवासी मिळाले नव्हते. ते माझ्या सामानाकडे पाहत उभे होते. स्टेशनवर बराच वेळ उभा राहिल्यानंतर मी तिथे उभ्या असलेल्या एका गाडीवानाला हाक मारली आणि विचारले, कॅम्प परिसरात राहण्यासाठी एखादे हॉटेल आहे का? त्याने उत्तर दिले, इथे एक पारशी सराय आहे, तिथे पैसे देऊन राहता येते. हे ऐकताच माझ्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. पारशी लोक झोरास्ट्रियन धर्माचे अनुयायी आहेत. त्यांच्या धर्मात अस्पृश्यतेची संकल्पना नव्हती, म्हणून मला वाटले की ते माझ्याशी अस्पृश्य म्हणून भेदभाव करणार नाहीत. मोठ्या आशेने मी माझे सामान गाडीत ठेवले आणि पारशी सरायमध्ये जाण्यास निघालो. ती एक दुमजली इमारत होती. सरायचा व्यवस्थापक हा एक वृद्ध पारशी गृहस्थ होता. तो आपल्या कुटुंबासह तळमजल्यावर राहत होता. सरायमध्ये येणाऱ्या पाहुण्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्याच्याकडे होती. आमची गाडी सरायसमोर थांबताच त्याने मला वरच्या मजल्यावर जाण्यास सांगितले.
मी वर गेलो. गाडीवानाने माझे सामान खोलीत आणून ठेवले आणि भाडे घेऊन निघून गेला. मला खूप दिलासा मिळाला होता. शेवटी माझ्या राहण्याच्या समस्येचे समाधान झाले असे मला वाटले. मी कपडे बदलत असताना सरायचा व्यवस्थापक हातात एक नोंदवही घेऊन माझ्या खोलीत आला. तोपर्यंत त्याने एक गोष्ट लक्षात घेतली होती. मी पारशी लोक परिधान करतात ते सदरा आणि गस्ती घातलेलो नव्हतो. हे त्यांच्या पारशी धर्मीय ओळखीचे महत्वाचे प्रतीक मानले जाते. त्याने संशयाने विचारले, तू कोण आहेस? मला तेव्हा माहिती नव्हते की ही सराय फक्त पारशी लोकांसाठीच आहे. मी उत्तर दिले, मी हिंदू आहे. हे ऐकताच त्याला मोठा धक्का बसला. तो ताबडतोब म्हणाला, तू इथे राहू शकत नाहीस. हे ऐकताच मी पूर्णपणे निराश झालो. माझ्या समोर पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला. आता मी कुठे जाणार? स्वतःला सावरत मी त्याला म्हणालो, मी हिंदू आहे, यात काय समस्या आहे? मला इथे राहण्यात काही अडचण नाही. मग तुम्हाला का आहे? त्यावर तो म्हणाला, प्रश्न तुझा नाही. मला इथल्या सर्व पाहुण्यांची नोंद ठेवावी लागते. कोण येते कोण जाते याची जबाबदारी माझी आहे. त्याचे म्हणणे मला पटत होते. त्याची ही अडचण खरी होती. थोडा वेळ विचार केल्यानंतर मला एक कल्पना सुचली. मी त्याला म्हणालो, नोंदवहीत लिहिण्यासाठी मी एखादे पारशी नाव वापरेन. मी पुढे म्हणालो, मला त्याबद्दल काही हरकत नाही. मी राहण्याचे पैसेही देणार आहे, त्यामुळे तुमचेही नुकसान होणार नाही. व्यवस्थापक विचारात पडला. बऱ्याच दिवसांपासून सरायमध्ये कोणीही पाहुणा आला नव्हता. त्याला पैशाची गरज होती. शेवटी तो तयार झाला. तो म्हणाला, एका अटीवर तू इथे राहू शकतोस. राहणे आणि जेवण यासाठी तुला दररोज 1.5 रुपया द्यावा लागेल. मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. अशा प्रकारे मी एका खोट्या पारशी नावाने त्या सरायमध्ये राहण्याची व्यवस्था केली. नोंदवहीत माझे नाव लिहून व्यवस्थापक खाली निघून गेला. मी सुटकेचा निश्वास टाकला. किमान राहण्याची समस्या तरी सुटली होती. मी खुश होतो. पण माझ्या नशिबात शांतता कुठे होती? मला कल्पनाही नव्हती की ही मिळालेली सुरक्षितता काही दिवसांचीच आहे. माझी खोली सरायच्या पहिल्या मजल्यावर एक छोटी खोली होती. तिला लागून एक लहानसे स्नानगृह होते. त्याशिवाय एक मोठा हॉल होता. त्या हॉलमध्ये विविध प्रकारचे जुने आणि मोडकळीस आलेले सामान भरलेले होते. जुने पलंग, जुने बेंचेस, मोडलेल्या खुर्च्या, निरुपयोगी फर्निचर, या सर्व कबाडामध्ये मी एकटाच राहणारा पाहुणा होतो. दररोज सकाळी व्यवस्थापक माझ्यासाठी चहा घेऊन येत असे. सकाळी 9:30 वाजता नाश्ता आणत असे आणि रात्री 8:30 वाजता जेवण देत असे. याशिवाय तो कधीच माझ्या खोलीत थांबत नसे. तो फक्त अन्न देऊन निघून जात असे. मी कसे तरी दिवस काढत होतो. सयाजीराव गायकवाड यांनी मला अकाउंटंट जनरल कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केले होते. मी सकाळी 10 वाजता कार्यालयात जात असे आणि रात्री 8 वाजता परत येत असे. माझी नेहमीच अशी इच्छा असे की कार्यालयानंतर मित्रासोबत शक्य तितका वेळ घालवावा, कारण सरायमध्ये एकट्याने रात्र काढणे अत्यंत कठीण होते. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. संपूर्ण सराय जवळजवळ रिकामी होती. बोलण्यासाठी कोणी नव्हते. हॉल कायम अंधारात बुडालेला असे. तिथे लाईट नव्हती. दिव्यांचीही कोणतीही व्यवस्था नव्हती. माझ्यासाठी फक्त एक छोटासा हरिकेन दिवा ठेवण्यात आला होता. त्याचा प्रकाश इतका कमी होता की मी जणू काही मी आधुनिक जगात नसून एखाद्या गुहेत राहत होतो. अनेकदा मला असे वाटत असे की मी एखादा आदिमानव आहे जो दुसऱ्या माणसाशी बोलण्यासाठी तडफडत आहे. परंतु कोणीही नव्हते की माझे सुखदुःख वाटून घेईल. या एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी मी पुस्तकांचा आधार घेतला. मी शक्य तितका वेळ वाचनात घालवू लागलो. वाचनामुळे एकटेपणा काही प्रमाणात कमी झाला, पण तरीही वातावरण भयावह होते. हॉलमध्ये अनेक वटवाघुळे राहत होती. रात्री त्यांच्या पंखांच्या फडफडीचा आवाज सतत ऐकू येत असे. त्या अंधारात तो आवाज इतका विचित्र वाटे की जणू एखाद्या स्मशानभूमीत राहतो आहे असे मला वाटत असे. कधी कधी मला स्वतःचाच राग येत असे. मी स्वतःला विचारत असे, मी या ठिकाणी राहतो तरी का? पण लगेच दुसरा विचार मनात येईल, कसेही असले माझे दुःख, माझी परेशानी सर्व एका ठिकाणी आपल्या जागी, पण माझ्या डोक्यावर छप्पर तरी आहे. अशा प्रकारे मी स्वतःलाच धीर देत राहिलो. एके दिवशी माझ्या बहिणीचा मुलगा मुंबईहून माझे उरलेले सामान घेऊन आला. माझी परिस्थिती पाहताच त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो रडू लागला. मी मोठ्या प्रयत्नाने त्याला शांत केले आणि लगेच परत पाठवले, कारण माझी खरी ओळख उघड होण्याचा धोका मला पत्करायचा नव्हता. मी पारशी असल्याचे भासवत तिथे राहत होतो. जर हे गुपित उघड झाले असते तर मला ताबडतोब बाहेर काढले गेले असते. मला माहित होते की ही व्यवस्था तात्पुरती आहे, म्हणून मी सरकारी बंगल्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू लागलो. मी अनेक अर्ज केले, पण त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. माझ्यासाठी तो अत्यंत तातडीचा प्रश्न होता, पण अधिकाऱ्यांसाठी तो केवळ आणखी एक अर्ज होता. माझे निवेदन एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्याकडे फिरत राहिले. उत्तर मिळण्यापूर्वीच एक दिवस असा उगवला ज्याने सर्व काही बदलून टाकले. पारशी
पारशी सरायमध्ये राहण्याचा तो माझा 11वा दिवस होता. सकाळी नाश्ता करून मी कार्यालयात जाण्याची तयारी करत होतो. त्या दिवशी काही पुस्तके ग्रंथालयात परत करायची होती म्हणून ती हातात घेतली. तेवढ्यात मला जिन्यावर काही लोकांच्या पावलांचा आवाज ऐकू आला. सुरुवातीला मला वाटले की काही नवीन पाहुणे आले असावेत. कुतूहलाने मी खोलीबाहेर डोकावून पाहिले. जे दृश्य माझ्या समोर होते ते पाहून माझे हृदय धडधडू लागले. काही उंच मजबूत बांध्याचे पारशी पुरुष संतापाने माझ्या खोलीकडे येत होते. त्यांच्या हातात काठ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. त्यांना पाहताच मला समजले हे साधे पाहुणे नाहीत. त्या पारशी पुरुषांचा समूह माझ्या खोलीबाहेर उभा राहिला आणि त्यांनी माझ्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. तू कोण आहेस? इथे कशासाठी आला आहेस? पारशी असल्याचे खोटे सांगण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू आमच्या जागेला अपवित्र केले आहेस. त्यांचे प्रत्येक वाक्य माझ्या मनावर घाव घालत होते. माझ्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. मी शांतपणे उभा राहिलो. आता खोटे बोलण्याचा काही उपयोग नव्हता. माझे गुपित उघडे झाले होते. मी पारशी असल्याचे भासवत होतो हे सर्वांना समजले होते. खरे तर मी स्वतःला पारशी म्हणून दाखवून एक प्रकारची फसवणूकच केली होती आणि आता ती फसवणूक उघडकीस आली होती. मी ज्या खेळात उतरलो होतो त्यात कधीतरी पकडला जाणार हे निश्चितच होते. त्या क्षणी माझ्या मनात एक भीती निर्माण झाली. हे संतप्त लोक माझ्यावर हल्ला करतील का? मात्र माझी शांतता आणि भीतीने भरलेली अवस्था पाहून परिस्थिती आणखी बिघडली नाही. तेवढ्यात त्यांच्यातील एकाने कठोरपणे विचारले, तू इथून कधी निघणार आहेस? मोठ्या संघर्षानंतर मला राहण्यासाठी ही जागा मिळाली होती. ती मी सहजासहजी गमावू इच्छित नव्हतो. मी धीर एकवटून त्यांना विनंती केली, मला फक्त 1 आठवड्याची मुदत द्या. माझी आशा होती की तोपर्यंत सरकारी बंगला मिळेल आणि ही अडचण दूर होईल. पण त्यांनी माझे काहीही ऐकले नाही. त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला, आज संध्याकाळपर्यंत निघून जा, अन्यथा परिणाम वाईट होतील. मी माझे सर्व सामान गोळा केले आणि त्या सरायमधून बाहेर पडलो. क्षणात माझ्या डोक्यावरचे छप्पर नाहीसे झाले. राहण्यासाठी माझ्याकडे कोणतीही जागा उरली नव्हती. त्यावेळी माझी मानसिक अवस्था शब्दात सांगणे कठीण आहे. मी रस्त्यावर उभा राहून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मी मनातून रडलो. जगाबद्दल, समाजाबद्दल आणि त्या अन्यायाबद्दल. माझ्या मनात संताप आणि वेदना दोन्ही सुद्धा होत्या. खरे पाहता ती सराय एखाद्या तुरुंगाच्या कोठडीसारखी होती. अंधार, एकटेपणा, असुविधा सर्व काही होते, पण तरीही ती माझ्यासाठी अमूल्य होती, कारण तीच माझ्या डोक्यावरचे एकमेव छप्पर होती. हे महत्त्व फक्त मलाच समजू शकत होते. पारशी लोक गेल्यानंतर मी बराच वेळ विचार करत बसलो. आता पुढे काय करायचे? मला खात्री होती की लवकरच सरकारी बंगला मिळेल असे मी स्वतःला समजावत होतो. तोपर्यंत एखाद्या मित्राकडे राहता येईल का असा विचार माझ्या मनात आला. बडोद्यामध्ये माझे काही मित्र होते. त्यांच्यापैकी एक हिंदू मित्र माझ्या खूप जवळचा होता. मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला संपूर्ण घटना सांगितली. तो मनाने खूप चांगला माणूस होता. माझी अवस्था ऐकून त्याला खूप वाईट वाटले, पण शेवटी तो म्हणाला, तू माझ्या घरी राहू शकतोस, पण मग माझे सगळे नोकर नोकरी सोडून निघून जातील. या एका वाक्यात सर्व काही स्पष्ट झाले. माझ्यावर प्रेम करत होता, पण समाजाच्या भीतीपुढे तोही असहाय्य होता. मी त्याच्यावर कोणताही दबाव टाकला नाही. माझा आणखी एक मित्र भारतीय ख्रिश्चन होता. त्याने पूर्वी मला आपल्या घरी राहण्याचे आमंत्रण दिले होते, परंतु त्यावेळी मी पारशी सरायमध्ये राहत असल्यामुळे मी ते आमंत्रण स्वीकारले नव्हते. आता त्याच्याकडे जाणे शक्य होते, पण त्याच्या काही सवयी मला आवडत नव्हत्या. त्याशिवाय या परिस्थितीत जाऊन त्याचे उपकार घ्यावेत असेही मला वाटत नव्हते, म्हणून मी त्याच्याकडे जाणे टाळत होतो. मी कार्यालयात गेलो, पण मनात सतत एक विचार चालू होता, आजची रात्र कुठे काढायची? मी प्रत्येक शक्यता तपासत होतो. तेवढ्यात माझ्या एका मित्राने मला सल्ला दिला, त्या ख्रिश्चन मित्राकडे जा, कदाचित तो तुला मदत करू शकेल. जेव्हा मी माझ्या भारतीय ख्रिश्चन मित्राकडे राहण्याची विनंती केली तेव्हा तो म्हणाला, माझी पत्नी उद्या बडोद्याला परत येत आहे, तिच्याशी बोलून मी तुला कळवतो. नंतर मला समजले की त्याने अतिशय मुत्सद्दीपणे मला नकार दिला होता. माझा मित्र आणि त्याचे कुटुंब मूळचे ब्राह्मण होते, पण त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. धर्मांतरानंतर माझा मित्र उदारमतवादी झाला होता, परंतु त्याची पत्नी अजूनही जुन्या विचारांची होती. तिला माझ्यासारख्या अस्पृश्य व्यक्तीला घरात ठेवणे मान्य नव्हते. माझी शेवटची आशाही संपली. संध्याकाळचे सुमारे 4 वाजले होते. मी मित्राच्या घरातून बाहेर पडलो. आता माझ्या समोर सर्वात मोठा फक्त एकच प्रश्न होता, आता कुठे जाऊ? पारशी सराय सोडली होती. मित्राकडे सुद्धा राहण्याची सोय झाली नव्हती. शेवटी एकच पर्याय उरला होता, मुंबईला परत जाणे. बडोद्याहून मुंबईला जाणारी रेल्वे रात्री 9 वाजता होती. अजून 5 तास बाकी होते. 5 तास कसे घालवायचे? पुन्हा सरायमध्ये
जावे की एखाद्या मित्राकडे जावे? पारशी सरायमध्ये परत जाण्याची माझी हिंमत होत नव्हती. तिथल्या लोकांचा राग अजूनही माझ्या डोळ्यासमोर होता. मित्राकडेही मला पुन्हा जायचे नव्हते. मी आधीच असहाय्य होतो, आणखी असहाय्य दिसायचे नव्हते. म्हणून मी शहर आणि कॅम्प यांच्या मधोमध असलेल्या कमाठी बागेत जाऊन बसलो. तिथे बसून मी दिवसभरातील घटनांचा विचार करत राहिलो. माझ्या मनात अनेक आठवणी दाटून आल्या. विशेषतः माझे आई वडील खूप खूप आठवत होते. रात्री सुमारे 8च्या सुमारास मी बागेतून बाहेर पडलो. एक टांगा केला आणि शेवटच्या वेळेस पारशी सरायकडे गेलो. माझे सामान घेतले. व्यवस्थापक मला पाहून बाहेर आला. आम्ही दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिलो. कोणीच काही बोलले नाही. कदाचित त्यालाही माझ्याबद्दल वाईट वाटत असावे. मी त्याचे बिल चुकते केले. त्याने शांतपणे पैसे घेतले आणि आत निघून गेला. मी बडोद्याला मोठ्या आशेने आलो होतो. माझ्यासमोर अनेक चांगल्या नोकरीच्या संधी होत्या. युद्धकाळ असल्यामुळे शिक्षण क्षेत्रातही अनेक रिक्त जागा होत्या. लंडनमध्येही माझे अनेक प्रभावशाली लोकांशी संबंध होते. पण मी कोणाकडे मदत मागितली नाही, कारण मला वाटत होते की माझे पहिले कर्तव्य बडोद्याच्या महाराजांप्रती आहे, ज्यांनी माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च केला होता. पण आता फक्त 11 दिवसातच मला बडोदा सोडून मुंबईला परत जाण्याची वेळ आली होती. त्या घटनेनंतर अनेक वर्ष लोटली, पण एक दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर जिवंत आहे. 1 डझन संतप्त पारशी पुरुष हातात काट्या घेऊन माझ्या समोर उभे आहेत. मी त्यांच्या समोर दयेची याचना करत आहे. आजही त्या प्रसंगाची आठवण झाली की डोळ्यात पाणी येते, कारण त्या दिवशी मला एक कटू सत्य समजले. जसा मी हिंदू समाजासाठी जितका अस्पृश्य होतो, तेवढाच मी पारशी समाजासाठी सुद्धा अस्पृश्य होतो. यानंतर भाग 3 बघूया. अभिमान, संकोच आणि 40गाव मधील एक धोकादायक अपघात. सन 1929 मध्ये मुंबई सरकारने अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. मी त्या समितीचा सदस्य होतो. समितीचे काम विविध भागात फिरून अस्पृश्यांच्या समस्या, त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि सामाजिक अन्याय यांची तपासणी करणे होते. काम सोपे व्हावे म्हणून समितीचे विभाग करण्यात आले. माझ्यासोबत आणखी एक सदस्य होता. आम्हा दोघांकडे खानदेशातील 2 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली होती. आम्ही आमचे काम पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या दिशेने निघालो. माझा सहकारी एका हिंदू संताला भेटण्यासाठी गेला, तर मी मुंबईकडे परतण्यासाठी रेल्वेने प्रवास सुरू केला. 40गाव येथे उतरल्यावर मी धुळे लाईनवरील एका गावात गेलो. तेथे मला सामाजिक बहिष्काराच्या एका प्रकरणाची चौकशी करायची होती. गावातील काही हिंदूंनी एका अस्पृश्य व्यक्तीला गावाबाहेर हाकलून दिले होते. 40गाव मधील अस्पृश्य समाजातील काही लोक मला स्टेशनवर भेटले. मला विनंती केली की मी त्या रात्री त्यांच्याकडे मुक्काम करावा. माझा मूळ विचार चौकशी पूर्ण करून थेट मुंबईला जाण्याचा होता, परंतु त्यांच्या आग्रहापुढे मला नमते घ्यावे लागले. मी धुळे लाईनची गाडी पकडून त्या गावात गेलो. परिस्थितीचा अभ्यास केला आणि पुढच्या गाडीने परत 40गावला आलो. स्टेशनवर माझी वाट पाहत अनेक अस्पृश्य बांधव उभे होते. त्यांनी माझ्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या. त्यांचा वस्ती भाग म्हणजे महारवाडा स्टेशन पासून साधारण 2 मैलावर होता. मध्ये एक नदी होती आणि त्या नदीवरून जाणारा एक पूल होता. तोच मार्ग वापरून आम्हाला महारवाड्यात पोहोचायचे होते. स्टेशन बाहेर अनेक टांगे उभे होते. महारवाडा चालत जाण्या इतका अंतरावरच होता. मला वाटले की लोक मला त्वरित घेऊन जातील, पण तसे काही झाले नाही. मी जवळजवळ 1 तास वाट पाहत उभे राहिलो. मला समजत नव्हते की इतका विलंब का होत आहे. शेवटी एक टांगा माझ्या समोर आणण्यात आला. मी त्यात बसलो. टांग्यात फक्त आम्ही दोघेच होतो, टांगेवाला आणि मी. बाकीचे लोक जवळच्या शॉर्टकटने पायी निघाले होते. टांगा अवघे 200 पावले पुढे गेला असेल, तेवढ्यात एका मोटार गाडीशी त्याची टक्कर होण्याची वेळ आली. टांगेवाल्याला गाडी चालवण्याचा पुरेसा अनुभव नसल्याचे स्पष्ट दिसत होते. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका पोलिसाने मोठ्याने ओरडून सावध केले. त्यामुळे मोटार चालकाने तातडीने ब्रेक लावले. थोड्याच वेळात आम्ही नदीवरील पुलाजवळ पोहोचलो. त्या पुलाला संरक्षणासाठी कठडे किंवा भिंती नव्हत्या. फक्त काही अंतरावर दगडी खांब उभे केलेले होते. मुख्य रस्त्यावरून पुलावर चढण्यासाठी तीव्र वळण घ्यावे लागत असे. घोड्याने ते वळण घेताना अचानक तोल गमावला. टांग्याचे चाक पुलाच्या दगडी खांबावर प्रचंड जोराने आदळले. क्षणात मी हवेत उडालो आणि जमिनीवर आपटलो. टांगा आणि घोडा दोघेही नदीत कोसळले. मी इतक्या जोराने पडलो होतो की काही काळ माझी शुद्ध हरपली. महारवाडा नदीच्या दुसऱ्या बाजूला होता. मला घेण्यासाठी आलेले लोक आधीच तिथे पोहोचले होते. त्यांनी धावत येऊन मला उचलले आणि महारवाड्यात नेले. माझी अवस्था पाहून स्त्रिया, पुरुष आणि मुले सर्वजण रडू लागले. मी गंभीर जखमी झालो होतो. माझा पाय सुद्धा मोडला होता. अनेक दिवस मला चालताही येत नव्हते. हा अपघात इतका अचानक घडला की मला काहीच समजत नव्हते. दररोज असंख्य टांगे त्या पुलावरून जात असत. कधीच अशा प्रकारची दुर्घटना घडली नव्हती. मग नेमका माझाच टांगा का उलटला? घोड्याने त्याच वेळी नियंत्रण का गमावले? माझ्या अपघातानंतर जेव्हा मी चौकशी केली, तेव्हा त्या दुर्घटनेमागचे खरे कारण समोर आले. रेल्वे स्टेशनवर टांगा मिळायला इतका का वेळ लागला होता? कारण एकही टांगेवाला अस्पृश्य व्यक्तीला आपल्या टांग्यात बसवण्यास तयार नव्हता. त्यांच्या मते ते त्यांच्या प्रतिष्ठेच्या
प्रतिष्ठेच्या विरोधात होते. दुसरीकडे चाळीसगावच्या महार समाजातील लोकांना हे मान्य नव्हते की मी स्टेशन पासून पायी चालत जावे. त्यांना माझ्याबद्दल खूप आदर होता, म्हणून त्यांनी एक तडजोड केली. निर्णय असा झाला की टांगेवाला आपला टांगा किरायाने देईल, पण तो स्वतः चालवणार नाही. महार समाजातील कोणीतरी दुसरा व्यक्ती टांगा चालवेल आणि मला महारवाड्यात घेऊन जाईल. परंतु एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. आदरापेक्षा प्रवाशाची सुरक्षितता अधिक महत्वाची असते. ज्याने टांगा चालवण्याची जबाबदारी घेतली होती त्याला टांगा चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता, कारण ते त्याचे कामच नव्हते. त्याने सहज समजले की टांगा चालवणे एवढे कठीण काय आहे, पण प्रत्यक्षात त्याचे नियंत्रण सुटले आणि त्यातून तो गंभीर अपघात घडला. महार समाजातील लोकांनी माझा मान राखण्यासाठी प्रयत्न केला होता, पण त्या प्रयत्नात त्यांनी नकळत माझे जीवनच धोक्यात घातले. माझ्या मनात एक विचार सतत घोळत राहिला. एक अशिक्षित टांगेवाला स्वतःला एका अस्पृश्यापेक्षा श्रेष्ठ समजत होता. मग तो अस्पृश्य व्यक्ती शिक्षित असो, वकील असो किंवा बॅरिस्टर असो. यानंतर पुढचा भाग बघूया. दौलताबादच्या किल्ल्यामधील पाणी दूषित करणे. इसवी सन 1934 मध्ये दलित चळवळीतील माझ्या काही सहकाऱ्यांनी माझ्यासोबत सहलीचा कार्यक्रम आखला. मी त्यासाठी संमती दिली. आम्ही ठरवले की वेरूळच्या बौद्ध लेण्या पाहण्यासाठी जावे. त्याआधी मला नाशिकला जायचे होते, जिथे माझे सहकारी मला भेटणार होते. वेरूळला जाण्यासाठी आम्हाला प्रथम औरंगाबादला जावे लागणार होते. त्या काळी औरंगाबाद हे संस्थानातील एक महत्त्वाचे शहर होते आणि ते निजामाच्या अधिपत्याखाली होते. औरंगाबादच्या मार्गावर दौलताबाद हे ऐतिहासिक शहर येत होते. दौलताबाद हे भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. एकेकाळी ते प्रसिद्ध हिंदू राजा रामदेवराय यांची राजधानी होती. दौलताबाद येथील हा प्राचीन आणि भव्य किल्ला दूरदूरच्या पर्यटकांना आकर्षित करत असे, म्हणून आम्हीही तो किल्ला पाहण्याचा निर्णय घेतला. आम्ही काही बसेस आणि मोटारी किरायाने घेतल्या. आमचा एकूण समूह सुमारे 30 जणांचा होता. नाशिकहून आम्ही येवला येथे पोहोचलो, कारण ते औरंगाबादच्या मार्गावर होते. आम्ही आमच्या सहलीची पूर्वसूचना कुठेही जाहीर केली नव्हती. यामागे एक विशेष कारण होते. आम्हाला माहित होते की अस्पृश्य म्हणून प्रवास करताना अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, म्हणून शक्य तितक्या शांतपणे आणि गुप्तपणे प्रवास करण्याचा आमचा प्रयत्न होता. ज्या ठिकाणी आम्हाला मुक्काम करायचा होता त्या ठिकाणी मात्र आम्ही अगोदरच कळवले होते. आम्ही निजामाच्या राज्यातून प्रवास करत होतो, तरीही आमच्या स्वागतासाठी किंवा भेटीसाठी कोणी विशेष व्यक्ती आली नव्हती. दौलताबादला पोहोचल्यावर मात्र परिस्थिती थोडी वेगळी होती. आमच्या येण्याची बातमी तेथील आमच्या सहकाऱ्यांना आधीच मिळाली होती. ते शहराबाहेर आमची वाट पाहत उभे होते. त्यांनी आम्हाला सुचवले, किल्ला पाहायला जाण्यापूर्वी थोडे थांबा, ताजेतवाने व्हा आणि चहा नाश्ता करून मगच पुढे जा. त्यांचा सल्ला योग्य होता, पण आम्हाला अंधार होण्यापूर्वी किल्ला पाहून जायचा होता, म्हणून आम्ही थांबण्यास नकार दिला. तो रमजानचा महिना होता. मुस्लिम बांधव उपवास पाळत होते. दौलताबाद किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर पाण्याने भरलेली एक मोठी टाकी ठेवलेली होती. तिच्या आजूबाजूला दगडी फरशीचे विस्तीर्ण पटांगण होते. दीर्घ प्रवासामुळे आमचे कपडे, हातपाय आणि चेहरे धुळीने माखलेले होते, म्हणून आम्ही विचार केला की आत जाण्यापूर्वी थोडे हातपाय धुवून ताजेतवाने व्हावे. आम्ही त्या टाकीतून पाणी काढले आणि हातपाय धुण्यास सुरुवात केली. त्यानंतर आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. त्या ठिकाणी सशस्त्र सैनिक उभे होते. आम्ही किल्ल्याबद्दल माहिती विचारत असतानाच पांढरी दाढी असलेला एक वृद्ध मुस्लिम माणूस धावत आला आणि मोठ्याने ओरडला, या ढेढ्यांनी पाणी अपवित्र केले आहे. आजूबाजूला असलेल्या अनेक मुस्लिम तरुणांनी आमच्यावर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हे लोक आता फारच पुढे गेले आहेत. यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. हे स्वतःची अवकात विसरले आहेत. काही क्षणातच आम्हाला घेरण्यात आले. आम्ही शांतपणे सांगितले, आम्ही बाहेरून आलो आहोत. येथील स्थानिक प्रथा आम्हाला माहीत नाहीत, पण कोणीही ऐकण्यास तयार नव्हते. त्यांचा राग आता तेथील स्थानिक दलित बांधवावर वळला होता, जे गोंधळ ऐकून किल्ल्याजवळ जमले होते. ते त्यांना विचारत होते, तुम्ही या बाहेरून आलेल्या लोकांना का सांगितले नाही की या टाकीचे पाणी अस्पृश्यांनी स्पर्श करायचे नसते? त्यांनी सांगितले, आम्ही त्यावेळी येथे नव्हतो. आम्ही त्यांना ओळखतही नाही, पण कोणीही त्यांचे ऐकत नव्हते. शिवीगाळ सुरूच होती. अत्यंत घाणेरड्या आणि अपमानास्पद शब्दात आम्हाला आणि स्थानिक दलितांना हिणवले जात होते. अशा शिव्या ऐकून कोणाच्याही मनात संताप निर्माण झाला असता, परंतु आम्ही शांत राहिलो, कारण आम्हाला माहित होते की प्रत्युत्तर दिल्यास परिस्थिती दंगलीपर्यंत पोहोचू शकते. आम्ही तेथे भांडणासाठी नव्हे तर ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी आलो होतो. त्या गर्दीतला एक तरुण मुस्लिम वारंवार म्हणत होता, प्रत्येकाने आपल्या धर्माच्या नियमानुसार वागले पाहिजे. अस्पृश्यांनी सार्वजनिक पाण्याला स्पर्श करू नये. हे ऐकून मला संताप आला. मी त्याला थेट विचारले, तुमचा धर्म तुम्हाला हेच शिकवतो का? आणि पुढे म्हणालो, जर एखादा अस्पृश्य मुस्लिम धर्म स्वीकारेल तर त्याला हे
हेच पाणी स्पर्श करण्याची परवानगी द्याल का? त्यांच्याकडे माझ्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. सर्वजण गप्प उभे राहिले. मी रागाने पहारेकऱ्याला विचारले, आम्हाला किल्ल्यात प्रवेश मिळणार आहे की नाही? जर नाही तर आम्ही लगेच निघून जातो. पहारेकऱ्याने माझे नाव विचारले. मी एका कागदावर माझे नाव लिहून दिले. तो किल्ल्याच्या अधिकाऱ्याकडे गेला. काही वेळानंतर तो परत आला. त्याने आम्हाला सांगितले की तुम्ही किल्ला पाहू शकता, पण लगेच एक अट सुद्धा सांगितली. मात्र किल्ल्याच्या आत कुठल्याही पाण्याला हात लावायचा नाही. आमच्या सोबत एक सशस्त्र सैनिक पाठवण्यात आला, कारण त्यांना भीती होती की आम्ही पुन्हा कुठले पाणी अपवित्र करू. त्या दिवशी मला आणखी एक महत्त्वाचा धडा मिळाला. मी यापूर्वी अनुभवले होते की हिंदू समाजात अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते. पारशी समाजातही तशीच वागणूक मिळाली होती आणि आता दौलताबादमध्ये मला समजले की ही अस्पृश्यता मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा होती. यानंतर भाग नंबर 5 बघूया. डॉक्टरने उपचार करण्यास नकार दिला आणि एका तरुण स्त्रीचा मृत्यू झाला. मला आणखी एक घटना आठवते. ही घटना काठियावाड मधील एका गावातील आहे. त्या गावात एक दलित शिक्षक राहत होता. त्याने यंग इंडिया या वृत्तपत्राला एक पत्र लिहिले होते. हे वृत्तपत्र त्या काळी महात्मा गांधी म्हणजे बापू चालवत होते. त्या पत्रात त्याने आपल्या आयुष्यात घडलेली एक अत्यंत वेदनादायक घटना लिहिली होती. त्यात त्याने सांगितले होते की एका हिंदू डॉक्टरने प्रसूतीनंतर त्याच्या पत्नीवर योग्य उपचार करण्यास नकार दिला आणि त्याचा परिणाम म्हणून त्याची पत्नी व नवजात बाळ दोघांचाही मृत्यू झाला. पत्रामध्ये तो लिहितो, या महिन्याच्या 5 तारखेला माझ्या पत्नीला बाळ झाले. 7 तारखेला ती गंभीर आजारी पडली. तिला सतत जुलाब होत होते. श्वास घेण्यास त्रास होत होता. बरगड्यांमध्ये तीव्र वेदना होत होत्या. तिची प्रकृती झपाट्याने खालावत होती. मी तातडीने डॉक्टरला बोलावण्यासाठी गेलो, परंतु डॉक्टरने स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला, मी हरिजनांच्या घरी जाणार नाही. मी त्या बाईला किंवा तिच्या मुलाला पाहणार नाही. हताश होऊन मी गावातील नगरसेठ आणि स्थानिक दरबार यांच्याकडे मदतीची विनंती केली. त्यांच्या मध्यस्थीमुळे डॉक्टर येण्यास तयार झाला, परंतु त्याने एक अट घातली. 2 रुपये फीस द्यावी लागेल. मी ती अट मान्य केली. डॉक्टर माझ्या घरी आला, पण त्याने आणखी एक अट घातली. तो दलित वस्तीमध्ये प्रवेश करणारा नव्हता. माझ्या पत्नीला आणि नवजात बाळाला वस्ती बाहेर आणावे लागेल. डॉक्टरने स्वतः रुग्णाला स्पर्श करण्यास नकार दिला. त्याने थर्मामीटर एका मुस्लिम व्यक्तीकडे दिला. त्या मुस्लिमाने तो थर्मामीटर माझ्याकडे दिला. मी तो माझ्या पत्नीला दिला. तिने ताप मोजून झाल्यावर मला परत दिला. मी तो थर्मामीटर मुस्लिमाकडे दिला आणि मुस्लिमाने डॉक्टरकडे दिला. ही गोष्ट संध्याकाळच्या 8 वाजेची होती. डॉक्टरने दिव्याच्या प्रकाशात तापमान पाहिले. तो म्हणाला, रुग्णाला निमोनिया झाला आहे. इतके बोलून तो निघून गेला. मी बाजारातून जवस आणून पत्नीला दिले, परंतु 2 रुपये फीस घेतल्यानंतरही डॉक्टर पुन्हा तपासणीसाठी यायला तयार नव्हता. रात्रभर माझ्या पत्नीची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता तिचा मृत्यू झाला. नवजात बाळाचे सुद्धा प्राण वाचले नाहीत. या शिक्षकाने पत्रात स्वतःचे नाव लिहिले नव्हते. डॉक्टरचे सुद्धा नाव दिले नव्हते, कारण त्याला भीती वाटत होती, कारण तो एक पीडित, असहाय्य आणि भयभीत अस्पृश्य माणूस होता. पण त्याने सांगितलेली घटना खरी होती. त्या वेदनेला नाकारता येणार नव्हते. या डॉक्टरने जे केले ते केवळ एका व्यक्तीविरुद्ध नव्हते, ते मानवतेविरुद्धचे अपराध होते. जर एखादा शिक्षित डॉक्टर सुद्धा अस्पृश्यतेच्या प्रथेला पाठिंबा देत असेल तर त्याच्या शिक्षणाचा काय उपयोग? एका गंभीर आजारी स्त्रीची अवस्था पाहून सुद्धा त्याने तिला उपचारांशिवाय मृत्यूच्या दारात सोडले. त्याने आपल्या वैद्यकीय व्यवसायाशी आणि वैद्यकीय क्षमतेशी विश्वासघात केला. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. काही लोकांना माणुसकी गमावणे मान्य होते, पण अस्पृश्य व्यक्तीला स्पर्श करणे मान्य नव्हते. यानंतर भाग नंबर 6 बघूया. एका तरुण कारकुनाचा छळ, नोकरी सोडेपर्यंत चाललेला अपमान. अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली होती. ही घटना 6 मार्च 1938 ची आहे. मुंबईच्या दादर परिसरातील कसारवाडी उलन मिल्सच्या पाठीमागे भंगी समाजाची एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे अध्यक्ष होते श्री इंदुलाल याज्ञिक. सभेमध्ये एका तरुण भंगी युवकाने स्वतःचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, मी 1933 मध्ये व्हर्नॅक्युलर फायनल परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. मी 4थी पर्यंत इंग्लिश शिक्षणही घेतले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा समितीत शिक्षक पदासाठी अर्ज केला होता, पण जागा रिक्त नसल्यामुळे मला नोकरी मिळाली नाही. नंतर मी अहमदाबाद येथे तलाठी पदासाठी अर्ज केला. माझी निवड झाली. 1936 रोजी माझी तलाठी म्हणून नियुक्ती झाली. माझी नेमणूक खेडा जिल्ह्यातील बोरसाद तालुक्यातील मामलतदार कार्यालयात झाली. माझे कुटुंब गुजरातमधील असले तरी गुजरातमध्ये काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. मला वाटले होते की सरकारी कार्यालयात तरी जातीभेद नसेल, कारण अर्ज करतानाच मी स्पष्टपणे नमूद केले होते, मी हरिजन समाजातून आलो आहे, म्हणून कार्यालयातील सर्वांना याची कल्पना असेल असे मला वाटत होते. परंतु
प्रत्यक्षात जे घडले ते धक्कादायक होते. मी रुजू होण्यासाठी मामलतदार कार्यालयात गेलो. तिथल्या एका कारकुनाने मला विचारले, तू कोण आहेस? मी नम्रपणे उत्तर दिले, साहेब मी हरिजन आहे. हे ऐकताच त्याचा चेहरा बदलला. तो संतापाने ओरडला, दूर उभा राहा, कोपऱ्यात जाऊन उभा राहा. माझ्या जवळ येण्याची तुझी हिंमत कशी झाली? तो पुढे म्हणाला, नशीब तुझे की तू कार्यालयात आहेस. बाहेर असतास तर लाथा मारून तुझे तोंड फोडले असते. यानंतर त्याने मला सांगितले, तुझे सर्व कागद जमिनीवर ठेव. मी तसे केले. त्याने कागद जमिनीवरून उचलले आणि तपासले. एक सरकारी कर्मचारी असूनही मला माणूस म्हणून वागणूक दिली जात नव्हती. बोरसादच्या मामलतदार कार्यालयात काम करत असताना मला पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत होता. कार्यालयाच्या व्हरांड्यात पाण्याचे मोठे डबे ठेवलेले असत. सर्वांना पाणी देण्यासाठी एक कर्मचारी नेमलेला होता. तो नसल्यास इतर कर्मचारी स्वतः पाणी काढून पीत असत. पण माझ्यासाठी वेगळे नियम होते. मला त्या डब्याला हात लावण्याची परवानगी नव्हती, कारण माझ्या स्पर्शाने पाणी अपवित्र होईल असे मानले जात होते. माझ्यासाठी एक छोटा गंजलेला ग्लास ठेवण्यात आला होता. त्या ग्लासला कोणी स्पर्श करत नसे, कोणी तो दूध सुद्धा नसे. पाणी देणारा कर्मचारी वरून पाणी ओतून मला पिण्यास देत असे. जर तो कर्मचारी उपस्थित नसेल तर मला तहान सहन करावी लागे. पाणी देणारा कर्मचारी सुद्धा माझ्याशी चांगले वागत नसे. मी पाणी प्यायला जात असल्याचे त्याला दिसले की तो अनेकदा मुद्दाम तिथून निघून जात असे. कित्येक वेळा असे झाले की मला पूर्ण दिवस पाणी मिळाले नाही. फक्त कार्यालयातच नव्हे तर राहण्याच्या बाबतीतही मला तशाच अडचणी येत होत्या. बोरसादमध्ये माझे कोणीही नातेवाईक नव्हते. कोणताही हिंदू मला घर भाड्याने देण्यास तयार नव्हता. त्याहून वेदनादायक गोष्ट म्हणजे स्थानिक दलित लोक सुद्धा मला खोली देण्यास घाबरत होते, कारण त्यांना भीती वाटत होती की उच्चवर्णीय हिंदू नाराज होतील. खरी समस्या माझी जात होती. उच्चवर्णीय लोकांना हे सहन होत नव्हते की एक अस्पृश्य युवक सरकारी कार्यालयात कारकून म्हणून काम करत आहे. त्या तरुण कारकुनाने पुढे सांगितले की कार्यालयातील अपमानापेक्षा सुद्धा माझी मोठी समस्या होती, ती म्हणजे अन्न आणि निवाऱ्याची. त्याला गावात कुठे सुद्धा जेवण मिळत नव्हते. सकाळ संध्याकाळ तो बाजारातून भजी विकत घेऊन गावाबाहेर एकटाच खायचा. रात्री मामलतदार कार्यालयाच्या व्हरांड्यात झोपायचा. असे 4 दिवस त्याने काढले. शेवटी परिस्थिती असह्य झाल्यावर तो आपल्या मूळ गावी जेंत्रल येथे राहू लागला. तेथून सुमारे 1.5 महिना झाले 11 मैल चालत तो कार्यालयात ये जा करीत असे. काम शिकण्यासाठी त्याला एका तलाठ्याबरोबर ठेवण्यात आले, पण 2 महिने त्याच्या सोबत राहूनही त्या तलाठ्याने त्याला काहीच शिकवले नाही. गावच्या सरपंचाने तर त्याला उघड धमकी दिली, तुझे बाप भाऊ गावात झाडू मारतात आणि तू आमच्या बरोबरीने ऑफिसमध्ये बसायचे स्वप्न बघतोस. तुझे भले हवे असेल तर ही नोकरी सोड. एके दिवशी सैजपूर येथे लोकसंख्या नोंदणीच्या कामासाठी त्याला बोलावण्यात आले. तो गावच्या कार्यालयात गेला. सरपंच आणि तलाठी आत बसले होते. त्याने नम्रपणे गुड मॉर्निंग म्हटले, पण कोणीही उत्तर दिले नाही. 15 मिनिटे उभे राहिल्यानंतर थकव्यामुळे त्याने जवळची खुर्ची ओढून बसण्याचा प्रयत्न केला. सरपंच आणि तलाठी बाहेर गेले आणि थोड्याच वेळात गावकऱ्यांची संतप्त गर्दी कार्यालयात जमली. गावच्या वाचनालयाच्या ग्रंथपाल या गर्दीचे नेतृत्व करत होता. गावकऱ्यांनी त्याला घेरले. कोणी शिवीगाळ करत होते तर कोणी त्याचे तुकडे तुकडे करून टाकण्याच्या धमक्या देत होते. त्याला जबरदस्तीने खुर्चीवरून उठवण्यात आले आणि जमिनीवर बसवण्यात आले. भीतीने थरथरत असताना त्याला वाटले की आता स्वतःचा जीव वाचवणे कठीण आहे. त्याने एक कागद मागवला आणि मामलतदारांना पत्र लिहायला सुरुवात केली. त्या पत्रात त्याने लिहिले की त्याचा जीव धोक्यात आहे आणि जर त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या आईवडिलांना याची माहिती द्यावी. परंतु गावकऱ्यांनी ते पत्र वाचले आणि त्याला ते फाडून टाकण्यास भाग पाडले. यानंतर त्याचा सार्वजनिक अपमान करण्यात आला. त्याला विचारण्यात आले, तू भंगी असून आमच्या कार्यालयात बसून खुर्चीवर बसायची हिंमत कशी केली? जीवाच्या भीतीने त्या तरुणाने सर्वांसमोर माफी मागितली. इतकेच नव्हे तर त्याने ही नोकरी सोडण्याचेही आश्वासन दिले. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्याला तिथून जाऊ दिले नाही. शेवटी गर्दी पांगल्यानंतर तो 15 दिवसांची रजा घेऊन आपल्या आईवडिलांकडे मुंबईला वापस परतला. मित्रमैत्रिणी, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबचे वेटिंग फॉर अ हे आत्मचरित्र लिहिले आहे आणि हे पुस्तकाच्या तसे त्यांच्यात सांगितले आहे. कोणताही बदल केला आणि आशा आहे की ही व्हिडिओ बुक नक्कीच आवडेल आणि काही सजेशन किंवा करून नक्की सांगा. पाहत रहा SK बुक. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. याची काळजी घ्या. खूप करा. नवनवीन वाचा आणि आनंदी